नमस्कार मंडळी. आरोग्य संपदाच्या ह्या विशेष सत्रात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. माझं नाव प्रसाद पानवळकर आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर नीता पथे. आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो आहे कर्करोग. तुम्ही बघतायच की फार महत्वाचा विषय आहे. आपल्या नातेवाईकांमध्ये कुठेतरी जवळच्या लोकांमध्ये कर्करोगाचे तुम्हाला दिसतात, पेशंट दिसतात, आपले जवळचे नातेवाईक असतात. तर हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आपल्याला आज डॉक्टर नीता पथे या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची क्विकली ओळख करून देतो. तुम्ही स्लाइडवर बघताच आहात की त्या हिमॅटोलॉजिस्ट आहेत, म्हणजे रक्तशास्त्र तज्ञ, आणि ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कर्करोग शास्त्र तज्ञ. तर गेली 22 वर्ष त्या पिट्सबर्गमध्ये आहेत. त्या मूळच्या नागपूरच्या आहेत आणि त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजमधून त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि नंतर त्या इकडे अमेरिकेत आल्या. पिट्सबर्गमध्ये त्यांनी त्यांची रेसिडेन्सी केली आणि आता जिथे त्या काम करतायत, अलिगेनी हेल्थ नेटवर्कमध्ये, तिथेच त्यांनी त्यांची फेलोशिप पण केलेली आहे आणि आता करंटली त्या तिथे नोकरी पण करतायत. तर डॉक्टर, तुमचं स्वागत ह्या सेशनमध्ये आणि नक्कीच तुमचं छान मार्गदर्शन आम्हाला मिळेल. आणि मला आमच्या कमिटीतले गौरव पटवर्धन जे आहेत, वेब ॲडमिन, त्यांचंही विशेष कौतुक करायचं आहे. सगळं मार्केटिंग करणं, स्लाईड बनवणं आणि हे सगळं काम ते चोख बजावतात. तर गौरव, खूप खूप धन्यवाद. आणि एवढं बोलून डॉक्टर पथे यांचं मी स्वागत करतो. डॉक्टर पथे, वेलकम. थँक्यू. धन्यवाद. तर माझं नाव डॉक्टर नीता पथे. मी हेमॅटॉलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे पिट्सबर्गमध्ये. आणि सर्वप्रथम श्री प्रसाद पनवळकर आणि पिट्सबर्गचे श्री राहुल देशमुख यांचं खूप खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. आणि आजचा आपला विषय आहे कर्करोग म्हणजे कॅन्सर, कॅन्सरचं अवेअरनेस आणि अर्ली डिटेक्शन, यावर आपण चर्चा करूया. तर थोडंसं मी सांगते की कर्करोग, कॅन्सर म्हणजे काय. तर कर्करोग हा पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा आजार आहे. तर पेशी म्हणजे सेल्स. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे वेगळे वेगळे लाखो करोडो सेल्स असतात. तर जेव्हा हे सेल्स अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा कॅन्सरची गाठ तयार होते, ज्याला आपण ट्यूमर असं म्हणतो. तर हे अगदी थोडक्यात कॅन्सर काय आहे ह्याची माहिती आहे. आणि हा शरीराच्या कुठल्याही भागात होऊ शकतो. काही भागांमध्ये तो जास्त कॉमन आहे. तर कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे काय. तर आपण जेव्हा टेस्ट किंवा चाचण्या करतो तर ह्या दोन प्रकारच्या असतात, स्क्रीनिंग टेस्ट आणि डायग्नॉस्टिक टेस्ट. तर स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीही त्रास नसताना, लक्षणे नसताना आपण टेस्ट करतो, हे शोधण्यासाठी की सगळं ठीक आहे की याला काही कॅन्सरची अगदी अर्ली स्टेजमध्ये गाठ आहे का. डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला, म्हणजे उदाहरण द्यायचं तर एखाद्या स्त्रीला जर ब्रेस्ट कॅन्सरची असे काही लक्षणं आढळले, त्यांना स्तनामध्ये, ब्रेस्टमध्ये गाठ आढळली, तर आपण त्याच्यासाठी डायग्नॉस्टिक टेस्ट करतो, जी अजून डिटेल्ड मध्ये असते. तर हे जे स्क्रीनिंग टेस्टिंग आहे, हे आपण का बरं करतो. स्क्रीनिंग टेस्टमुळे लवकर डायग्नोसिस होतं, कॅन्सरचा इलाज जास्त इफेक्टिव्ह असतो आणि जीव वाचवण्याची संधी आपल्याला मिळते. तर मी थोडंसं इथे कॅन्सर स्टेजिंग बद्दल समजवते, म्हणजे आपल्याला हे स्क्रीनिंग का बरं करतो आपण हे कळेल. तर दुर्दैवाने आपण कुटुंबियांमध्ये किंवा मित्र परिवारामध्ये असं ऐकतो की ह्याला स्टेज 1 कॅन्सर झाला, त्याची ट्रीटमेंट झाली आणि तो पूर्णपणे बरा झाला, किंवा या व्यक्तीला स्टेज 4 कॅन्सर झाला आणि त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि थोडं कठीण आहे. तर हे स्टेज 1, 2, 3, 4 ह्याचा काय अर्थ आहे. आणि मग मी शेवटी सांगते की स्टेज 0 देखील डिटेक्ट होतो आणि त्याचा काय अर्थ आहे. तर स्टेज 1 म्हणजे कर्करोग हा कॅन्सर किंवा ट्यूमर अगदी लहान साईजचा आपल्याला सापडतो आणि तो ज्या अवयवात तयार झाला आहे
त्याच्या बाहेर तो पसरलेला नसतो. उदाहरण द्यायचं म्हणजे जर एखाद्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाला, त्यांना ब्रेस्टमध्ये गाठ आढळली आणि ती अगदी लहान आहे, ती स्क्रीनिंग मॅमोग्रामनी सापडली, तर आपण त्याला स्टेज 1 कॅन्सर असं म्हणतो. स्टेज 2 आणि 3 म्हणजे ही जी कॅन्सरची गाठ किंवा ट्यूमर आहे ही लक्षात नाही आली आणि ही वाढत गेली आणि मग ती जवळच्या लिम्फ नोड्समध्ये पसरली. लिम्फ नोड्स म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये सगळीकडे लिम्फ नोड्स असतात. ह्या अगदी छोट्या तुम्ही इमॅजिन करू शकता शेंगदाण्याच्या साईजच्या असतात, पण अगदी अजून लहान. आणि हे लिम्फॅटिक सिस्टीम असते जी आपल्या शरीरात सगळीकडे असते आणि हा कॅन्सर तिथे पसरू शकतो. तर हा जर कॅन्सर लक्षात न येता तो लिम्फ नोड्स मध्ये पसरला तर आपण त्याला स्टेज 2 किंवा 3 असं म्हणतो. आणि स्टेज 4 म्हणजे मेटास्टॅटिक कॅन्सर म्हणजे कॅन्सर शरीराच्या बाकीच्या अवयवांमध्ये पसरला, जसा की लंग्स मध्ये, लिव्हर मध्ये, ब्रेन किंवा बोन्स मध्ये सगळीकडे जर तो पसरला तर आपण त्याला स्टेज 4 किंवा मेटास्टॅटिक कॅन्सर म्हणतो. स्टेज 0 म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर जसं ब्रेस्ट कॅन्सर साठी आपण मॅमोग्राम करतो, तर स्क्रीनिंग मॅमोग्राम्स मध्ये कधी कधी अगदी स्टेज 0 अगदी सुरुवातीच्या स्टेजला कॅन्सर डिटेक्ट होतो, ज्याला DCIS किंवा डक्टल कार्सिनोमा इनसाइटू स्टेज 0 देखील म्हणतात. आणि हा पण आता आपण मॅमोग्राममुळे डिटेक्ट करू शकतो. तर मी आधीची स्लाइड दाखवते. तर स्क्रीनिंग टेस्ट ह्यासाठी महत्वाची आहे की आपल्याला लवकरात लवकर ह्या कर्करोगाचे, कॅन्सरचे डायग्नोसिस करता येते आणि त्यासाठी आपण ह्या स्क्रीनिंग टेस्ट करतो. तर ही लवकर तपासणी का महत्वाची? तर लवकर सापडल्यास म्हणजे अर्ली स्टेजमध्ये 0, 1, 2 मध्ये कर्करोग सापडल्यास उपचार अधिक प्रभावी होतात. तो कॅन्सर पूर्णपणे बऱ्या होण्याची शक्यता वाढते, म्हणजे क्युअर ज्याला आपण म्हणतो. पूर्णपणे ट्रीटमेंट करून तो बरा करणे हा गोल आहे आपला. उपचार कमी क्लिष्ट, कमी खर्चिक होऊ शकतात, म्हणजे कमी त्रासदायक ट्रीटमेंट, कमी कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट आणि कमी खर्चात ट्रीटमेंट होऊ शकते. त्या व्यक्तीची जिवंत राहण्याची शक्यता वाढते. मृत्यू दर, मॉर्टॅलिटी, त्या कॅन्सर पासून होणारी मॉर्टॅलिटी ही कमी होते. म्हणून लवकर तपासणी आणि स्क्रीनिंग हे महत्वाचं आहे. तर आता आपण सर्वसामान्य प्रकारे होणारे जे कॅन्सर आहेत त्याबद्दल थोडंसं डिस्कशन करू. तर सर्वसामान्य प्रकारे होणारे आहेत स्तनाचा कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर स्त्रियांमध्ये. स्त्रियांमध्ये गर्भाशयमुख कर्करोग म्हणजे सर्व्हिकल कॅन्सर किंवा कॅन्सर सर्व्हिक्स. स्त्रिया आणि पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे लंग कॅन्सर. स्त्री आणि पुरुषांमध्ये आतड्यांचा कर्करोग म्हणजे कोलन कॅन्सर. आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर. हे सगळ्यात जास्ती ह्याच्या केसेस आढळतात. तर अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्ती केसेस आहेत पुरुषांमध्ये प्रोस्टेट, लंग आणि कोलन कॅन्सर. स्त्रियांमध्ये ब्रेस्ट, लंग आणि कोलन कॅन्सर. भारतामध्ये थोड्या वेगळ्या टाईपच्या केसेस आहेत. पुरुषांमध्ये तोंडाचा म्हणजे तोंडाचा, जिभेचा, घशाचा कॅन्सर, लंग कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर. आणि स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर. तर ह्या ज्या स्क्रीनिंग गाईडलाईन्स आहेत किंवा कोणी कधी कुठली स्क्रीनिंग टेस्ट करावी, तर ह्या गाईडलाईन्स आपल्याला मिळतात USPSTF आणि NCCN. ह्या 2 बॉडीज आहेत, युनायटेड स्टेट्स प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस टास्क फोर्स आणि NCCN, नॅशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्क. बाकीच्या पण बॉडीज आहेत जसं की CDC, WHO, या सगळ्यांच्या देखील गाईडलाईन्स आहेत.
पण जर कोणाला रेफर करायचं असेल तर तुम्ही USPSTF आणि NCCNच्या गाईडलाईन्स ह्या स्टँडर्ड मानल्या जातात, तुम्ही या रेफर करू शकता. तर आता आपण सुरुवात करू, थोडंसं ब्रेस्ट कॅन्सर बद्दल माहिती घेऊया. ब्रेस्ट कॅन्सर अमेरिकेमध्ये दरवर्षी 3 लाखच्या देखील जास्त केसेस आढळतात. भारतामध्ये 2.25 लाख पेक्षा जास्त नवीन केसेस दरवर्षी आढळतात. तर ह्याच्या काही वॉर्निंग साइन्स आहेत. ब्रेस्टमध्ये गाठ लागणे किंवा काखेमध्ये, जिथे आपल्या लिम्फ नोड्स असतात तिथे गाठ लागणे, हे सगळ्यात कॉमन ह्याची वॉर्निंग साइन आहे. तर ब्रेस्ट कॅन्सरची लवकर तपासणी करण्यासाठी आपल्याकडे आहेत स्वतः सेल्फ ब्रेस्ट एक्झाम, डॉक्टरांकडून तपासणी आणि मॅमोग्राम. तर जसं मी मैत्रिणींना, स्त्रियांना सांगते, तुम्ही महिन्यातनं एकदा ब्युटी पार्लरमध्ये जाता, तसेच तुम्ही घरी महिन्यातनं एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झाम करायला हवी. आणि तुम्हाला जर काही गाठ आढळली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घ्यायला हवी. तसेच वर्षातनं एकदा तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट कडून एक्झाम आणि वर्षातनं एकदा मॅमोग्राम. तर वय वर्ष 40 ते अप्रॉक्सिमेटली 80 पर्यंत, डिपेंडिंग ऑन ओव्हरऑल तब्येत कशी आहे, वर्षातनं एकदा मॅमोग्राम, जे आपण स्क्रीनिंग मॅमोग्राम म्हणतो किंवा स्क्रीनिंग मॅमोग्राम विथ टोमोसिंथेसिस, त्याला 3D मॅमोग्राम म्हणतो, हे वर्षातनं एकदा रेकमेंडेड आहे. पुरुषांमध्ये देखील ब्रेस्ट कॅन्सर होतो, पण तो खूप कमी प्रमाणात होतो. जसं अमेरिकेमध्ये 7 किंवा 8 स्त्रियांमधून एकीला ब्रेस्ट कॅन्सर लाईफटाईम मध्ये होण्याची शक्यता असते, तसंच 750 किंवा 800 पुरुषांमध्ये एखाद्याला लाईफटाईमची रिस्क असते. तर पुरुषांमध्ये खूप रेअर आहे ब्रेस्ट कॅन्सर, स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे. आता थोडी माहिती घेऊया गर्भाशयमुख कर्करोग म्हणजे कॅन्सर सर्व्हिक्स, सर्व्हिकल कॅन्सर. तर हा भारतामध्ये जास्त प्रमाणात होतो अमेरिकेपेक्षा, आणि ह्याचे काही वॉर्निंग साइन्स आहेत की संबंधानंतर म्हणजे सेक्स नंतर दुखणे किंवा ब्लीडिंग होणे, 2 पाळींच्या मध्ये इरेग्युलर ब्लीडिंग होणे आणि मेनोपॉज नंतर ब्लीडिंग होणे. कुठलंही ॲबनॉर्मल ब्लीडिंग हे लक्षात येताच तुम्ही गायनेकॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घ्या. तर सर्व्हिकल कॅन्सरच्या अर्ली डायग्नोसिससाठी 2 टेस्ट उपलब्ध आहेत. एक आहे पॅप स्मिअर आणि दुसरं आहे HPV टेस्टिंग. तर यासाठी वयोवर्ष 21 ते 29 मध्ये 3 वर्षातनं एकदा पॅप स्मिअर करणे, वयोगट 30 ते 65 इथे 3 वर्षातनं एकदा पॅप स्मिअर किंवा 5 वर्षातून एकदा HPV टेस्टिंग, ह्या रेकमेंडेशन्स आहेत. 65 एजच्या पलीकडे किंवा ज्यांचे गर्भाशय काढून टाकले, ज्यांची हिस्टेरेक्टॉमी झाली आहे, त्यांना या टेस्टिंगची इंडिकेशन नाही आहे. आणि आपण थोडंसं HPV वॅक्सिनेशन बद्दल नंतर बोलूया. जर का एखाद्या स्त्रीचा पॅप स्मिअर ॲबनॉर्मल आला तर मग त्याच्या पलीकडे त्यांचे गायनेकॉलॉजिस्ट त्यांना अजून तपासणे आणि टेस्टिंग सांगतील. तर आता थोडी माहिती घेऊया आपण फुफ्फुसाच्या कर्करोगाची, म्हणजे लंग कॅन्सर. तर लंग कॅन्सरच्या काही वॉर्निंग साइन्स असू शकतात. सतत खोकला होणे किंवा खोकला बरा न होणे, छातीमध्ये दुखणे, धाप लागणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, थुंकीमधून रक्त पडणे, आवाजात बदल होणे आणि थकवा जाणवणे. तर ह्या सगळ्या वॉर्निंग साइन्स असू शकतात लंग कॅन्सरच्या. अमेरिकेमध्ये वर्षाला 2.25 नवीन केसेस आढळतात लंग कॅन्सरच्या. हे प्रमाण भारतात खूप वाढतं आहे. ॲक्युरेट नंबर्स कठीण आहेत, पण लंग कॅन्सरच्या केसेस भारतात दरवर्षी जास्ती वाढतात आहे. तर ह्याच्यासाठी जे स्क्रीनिंग टेस्ट आहे उपलब्ध,
त्याला म्हणतात लो डोस सीटी स्कॅन और सीटी स्कॅन ऑफ चेस्ट. तर हा प्रत्येकाला इंडिकेटेड नाही आहे. एक खूप पर्टिक्युलर जी आहे पॉप्युलेशन ज्यांची स्मोकिंगची हिस्ट्री आहे त्यांच्यासाठीच हा लो डोस सीटी स्कॅन रेकमेंडेड आहे. तर वयोवर्ष 50 ते 80, 70 नंतर ज्यांची तब्येत चांगली असेल त्यांच्यासाठी वर्षातनं एकदा लो डोस सीटी स्कॅन, ज्यांना स्मोकिंगची हिस्ट्री आहे आणि त्याच्यात पण स्पेसिफिक्स आहेत. आपण ज्याला म्हणतो 20 पॅक इयर स्मोकिंग हिस्ट्री, म्हणजे एखाद्या व्यक्तीने दररोज 1 पॅक सिगरेट म्हणजे 20 सिगरेट 20 वर्षे धूम्रपान केलं असेल त्याला आपण म्हणतो 20 पॅक इयर स्मोकिंग हिस्ट्री. त्या लोकांसाठीच हा सीटी स्कॅन रेकमेंडेड आहे. जर एखाद्या व्यक्तीने वयोवर्ष 30 ते 40 धूम्रपान केलं असेल आणि 40 एजला त्यांनी स्मोकिंग बंद केलं, तर एज 55 पर्यंत म्हणजे 15 वर्ष नंतर तोपर्यंत तुम्ही सीटी स्कॅन रेकमेंडेड आहे. आणि 15 वर्ष स्मोकिंग सोडून झाल्यानंतर मग त्यांना ह्या सीटी स्कॅनची गरज नाही. आता माहिती घेऊया कोलन, आतड्यांचा कॅन्सर म्हणजे कोलन कॅन्सर. तर ह्याचे काही वॉर्निंग साइन्स आहेत. कॉन्स्टिपेशन, डायरिया बरा न होणे, त्याच्यानंतर पोटात दुखणे, स्टूल्समध्ये ब्लड जाणे, वजन कमी होणे. तर हे काही वॉर्निंग साइन्स असू शकतात कोलन कॅन्सरच्या. तर कोलन कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी आपल्याकडे 3 टेस्ट उपलब्ध आहेत. एक आहे स्टूल टेस्ट, ज्याच्यामध्ये स्टूल्समध्ये ब्लीडिंग होत आहे का, रक्त जात आहे का हे तपासलं जातं. कोलोगार्ड टेस्ट, यामध्ये स्टूल्समध्ये रक्त आणि डीएनए तपासतात. स्टूल टेस्ट वर्षातनं एकदा, कोलोगार्ड 3 वर्षातनं एकदा, आणि ज्याला आपण म्हणतो गोल्ड स्टँडर्ड ती आहे कोलोनॉस्कोपी. तर वयाच्या 45व्या वर्षापासून कोलोनॉस्कोपी रेकमेंडेड असते. आणि कोलोनॉस्कोपीचे 2 फायदे आहेत. एक, लवकर निदान, अर्ली डायग्नोसिस, आणि दुसरं म्हणजे कोलोनॉस्कोपी करताना कॅमेरानी कोलनला आतनं व्हिज्युअलाइज करतात. आणि जर का काही पॉलिप्स आढळले, पॉलिप्स म्हणजे हे अगदी नॉन कॅन्सरस ग्रोथ, छोटासा ग्रोथ असते, ती काढून टाकता येते कोलोनॉस्कोपी करत असतानाच. तर हे पॉलिप्स कधी कधी पुढे जाऊन कर्करोगात, कॅन्सरमध्ये बदलू शकतात. तर कोलोनॉस्कोपीमुळे करतानाच हे पॉलिप्स काढून टाकता येतात. तर त्याचे 2 फायदे आहेत, अर्ली डायग्नोसिस आणि पॉलिपेक्टॉमी. तर रिस्क रिडक्शन. तर एखाद्याने जर वयोवर्ष 45ला कोलोनॉस्कोपी केली आणि ती कम्प्लिटली नॉर्मल असली तर त्यांना 10 वर्षांनी परत कोलोनॉस्कोपी रेकमेंडेड असते. जर एखाद्याने 45 एजला कोलोनॉस्कोपी केली आणि खूप सारे पॉलिप्स आढळले, तर मग त्यांना 3 किंवा 5 वर्षात कोलोनॉस्कोपी रेकमेंडेड असते. आणि बाकी काही जेनेटिक टेस्टिंग वगैरे असतात ते रेकमेंडेड असतात. त्यानंतर वयोवर्ष 75 नंतर कोलोनॉस्कोपी करणे हे लाईफ एक्सपेक्टन्सीवर आधारित असते. जर एखाद्याला खूप बाकीचे मेडिकल प्रॉब्लेम्स असतील तर कोलोनॉस्कोपी रिस्की असू शकते आणि ती रेकमेंडेड नसते. तर त्यामुळे कोलन कॅन्सरची संख्या खूप वाढते आहे अमेरिकेमध्ये. आधी रेकमेंडेशन होतो 50 एज 50 ला कोलोनॉस्कोपी करण्याचे, तर ते आता 45 झालं आहे, कारण की जास्त आढळतो आहे कोलन कॅन्सर. तर आता मी थोडेसे हायलाइट्स सांगते. प्रोस्टेट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आणि त्वचेचा म्हणजे स्किन कॅन्सर याबद्दल. प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होतो आणि यासाठी स्क्रीनिंग टेस्ट आहे PSA. तर ही एक ब्लडची स्क्रीनिंग टेस्ट आहे. तर वयोगट 45 ते 75 ह्यात ही रेकमेंडेड आहे वर्षातून एकदा PSA ब्लड टेस्ट प्रोस्टेट कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी. तोंडाचा म्हणजे ओरल कॅव्हिटी, घशाचा, जिभेचा कॅन्सर हा भारतामध्ये जास्ती आढळला जातो गुटखा खाल्ल्यामुळे, तंबाखू खाल्ल्यामुळे.
तर यासाठी खूप स्ट्रॉंग रेकमेंडेशन्स नाही आहेत स्क्रीनिंगच्या, पण तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरकडे जाता वर्षातनं एकदा, ते तुमच्या तोंडाची तपासणी करतात. आणि जर तुम्हाला तोंडामध्ये छाला किंवा अल्सर आढळला आणि तो बरा नाही होत आहे 2 आठवडे 3 आठवडे, किंवा तुम्हाला गिळायला त्रास होतो आहे, तुमचा आवाज बदलला आहे, तुम्हाला गळ्यामध्ये मानेमध्ये गाठ आढळली आहे जी बरी नाही होत आहे, आणि कधी कधी तुम्हाला घशामध्ये दुखतं आहे आणि ते पेन कानात जात आहे, हा कधी कधी एक सिम्पटम राहू शकतो इथे घशाच्या कॅन्सरचा. आणि त्वचेचा म्हणजे स्किन कॅन्सर, ह्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, पण याच्यामध्ये जो सर्वात धोकादायक आहे तो आहे मॅलिग्नंट मिलेनोमा. तर ह्या प्रकारचा जो स्किन कॅन्सर आहे त्याच्यासाठी हे एक रूल आहे ABCDE. याचा अर्थ आहे की आपल्याला तीळ असतात आपल्या त्वचेवर, पण जर का तुम्ही एखादं नवीन तीळ तुम्हाला दिसलं, आणि ए म्हणजे एसिमेट्री, म्हणजे ते अगदी गोल असं नाही आहे, एसिमेट्रिकल आहे. बी म्हणजे बॉर्डर किंवा ब्लीडिंग, त्याच्या बॉर्डर्स अशा खूप झिगझॅग वेड्या वाकड्या आहेत किंवा त्यातून ब्लीडिंग होत आहे. सी म्हणजे कलर, एकाच तिळात वेगळे वेगळे रंग. डी डायामीटर, 6 मिलीमीटर्स पेक्षा मोठा तीळ. आणि ई म्हणजे इव्हॉल्विंग, हा सतत बदलतो आहे, तुम्हाला हा असा तुमच्या त्वचेवर दिसतो आहे, तर तुम्ही स्किन डॉक्टर डर्मॅटॉलॉजिस्ट कडे जाऊन हे चेकअप करून घ्यायला पाहिजे. तर आता थोडस मी सांगते प्रतिबंध, म्हणजे आपण काय करायला हवं कॅन्सर होऊन दूर राहण्यापेक्षा. तर संतुलित आहार जरुरी आहे. आपलं महाराष्ट्रीयन मराठी जेवण खूप पौष्टिक असतं. त्याच्यात तुम्ही जंक फूड कमी खाणे, संतुलित आहार ठेवणे हे महत्वाचं आहे. कारण ओबेसिटीमुळे तुमच्या शरीरात एस्ट्रोजन वाढतं, आणि एस्ट्रोजन वाढल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर, ह्या सगळ्या कॅन्सर्सची भीती असते. नियमित व्यायाम, तर आता आपण बघतो आपल्यातले खूप लोक IT मध्ये वर्क फ्रॉम होम, सारखं कम्प्युटर समोर बसून काम करतात. तर मी त्यांना सांगते की तुम्ही स्टँडअप डेस्क घ्या, किंवा दर दर तासानी उभं राहून चाला, हालचाल करा. आणि तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, आजकाल म्हणतात की सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. तर प्रोलॉंग्ड बसणे हे चांगली गोष्ट नाहीये. तर नियमित व्यायाम आणि ऍक्टिव्ह राहणे. धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थ टाळा. आणि लसीकरण, आता HPV वॅक्सिनवर बऱ्याच न्यूजमध्ये आपण ऐकतो आहे. HPV वॅक्सिन हे जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस चे हाय रिस्क स्ट्रेन्स आहेत, HPV 16, 18, ह्यांना प्रिव्हेंट करतं, आणि यामुळे HPV रिलेटेड कॅन्सर्स हे कमी होतात. तर मुलींना आणि मुलांना दोघांना तुम्ही HPV चे वॅक्सिन द्या. तर आपला उद्देश आहे या टॉकचा की जागरूकता वाढवा. आता तुम्हाला कॉमन कॅन्सर्सच्या सायन्स माहिती आहे, कुटुंबियांना मित्रांना माहिती द्या, नियमित तपासणी करा. अमेरिकेमध्ये प्रत्येकाचा एक PCP प्रायमरी केअर फिजिशियन असतोच. तुम्ही वर्षातून एकदा PCP कडे जायला हवे, आणि ते तुम्हाला सांगतील तुमच्या वयोगटामध्ये तुमच्या रिस्क फॅक्टर्समध्ये तुमचे काय रिस्क फॅक्टर्स आहेत, आणि तुम्हाला कुठल्या कॅन्सर स्क्रीनिंग टेस्टची गरज आहे. प्रत्येकालाच प्रत्येक टेस्टची गरज नसते. प्रत्येकाचे वयोगट, त्यांचे रिस्क फॅक्टर्स, त्याप्रमाणे तुमचा PCP तुम्हाला सांगेल की तुम्ही ही स्क्रीनिंग टेस्ट करायला हवी. भारतामध्ये देखील ह्या सगळ्या टेस्ट उपलब्ध आहे. भारतामध्ये करणं अजून सोपं आहे. इथे अमेरिकेमध्ये इन्शुरन्स ह्या सगळ्या टेस्ट कव्हर करतं. भारतामध्ये कदाचित आउट ऑफ पॉकेट असेल, पण बरेचसे पॅकेजेस उपलब्ध आहे, आणि तुम्ही ते सगळे, जसं आपण एक दिवस बसून बिंज वॉच करतो नेटफ्लिक्सवर, तसंच तुम्ही एक दिवस ह्या सगळ्या टेस्ट वर्षातनं एकदा, ज्याही तुम्हाला इसेन्शियल आहे किंवा तुम्हाला लागू होतात, तुम्हाला ज्याचा फायदा होईल, ह्या तुम्ही करून घ्या. आणि त्यासाठी
तुम्ही NCCN किंवा USPSTF गाईडलाईन्स बघू शकता. तर इथे अमेरिकेमध्ये दर महिन्यात एखाद्या कॅन्सरचा अवेअरनेस मंथ असतो. तर तुम्ही याचे खूप सारे शिबिर, फ्री स्क्रीनिंग्स होत असतात, माहिती मिळत असते. ह्यात इन्व्हॉल्व्ह व्हा, वॉक्स असतात. ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वायव्हर्सच्या स्टोरीज असतात त्या तुम्ही ऐकू शकता आणि तुमच्या कम्युनिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकता आणि आपलं नॉलेज वाढवू शकता. तर ह्या ज्या गाईडलाईन्स मी तुम्हाला सांगितल्या ह्या करंट आहेत, पण सध्या कॅन्सरच्या फील्डमध्ये खूप रिसर्च चालला आहे. पुढच्या 10 ते 20 वर्षांमध्ये हे सगळं बहुतेक बदलणार आहे. तर आता एक तुम्हाला मी उदाहरण देते. NCI नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं इनिशिएटिव्ह आहे मूनशॉट स्टडी. याच्यामध्ये अशी एक ब्लड टेस्ट, रक्ताची चाचणी ही डेव्हलप होते, ज्यांनी तुम्हाला फ्युचरमध्ये एक ब्लड टेस्ट करता येईल आणि त्याचा तुम्हाला असा रिपोर्ट येईल की तुम्हाला कॅन्सरची काही भीती नाही, तुम्हाला बाकी टेस्ट करायची गरज नाही, किंवा त्याचा असा रिपोर्ट येईल की तुम्हाला कदाचित एक 20% शक्यता आहे की प्रोस्टेट कॅन्सर असू शकतो, तर तुम्ही PSA जाऊन टेस्ट करा. तर अशा खूप साऱ्या टेस्ट काही कमर्शियली अवेलेबल आहेत, पण पुढच्या 10 ते 20 वर्षांमध्ये ह्या टेस्ट येणार आहेत आणि ह्या सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या अपडेट होणार आहेत. तर देअर इज मोर टू कम, स्टे ट्यून. आणि मूनशॉट हे एक खूप मोठं इनिशिएटिव्ह आहे NCIचं आणि होपफुली नेक्स्ट 10 ते 20 वर्षात हे आपल्याला उपलब्ध होईल. तर कन्क्लुजनमध्ये पहिली गोष्ट, घाबरू नका. कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, एस्पेशली जर का अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर. त्यामुळे स्क्रीनिंग टेस्ट करणं तुम्हाला जी लागू होते ती जरुरी आहे. वेळेवर डायग्नोसिस होणं जरुरी आहे आणि ह्याचमुळे आपण मॉर्टॅलिटी कमी करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही आपल्या PCP कडे, डॉक्टरकडे जाता, तेव्हा तुम्ही ह्या संबंधी चर्चा करा. धन्यवाद. खूपच छान डॉक्टर नीता. फारच महत्वपूर्ण माहिती मिळाली आम्हाला सगळ्यांना. तर आपण प्रश्न कोणाला आहेत का विचारूया. आणि तुम्ही हात वरती करा, मी तुम्हाला अनम्यूट करेन लोकांना. मला एक दोन प्रश्न आहेत, पण ते नंतर घेऊ आपण. तर आधी कुणाला आपण विचारूया, कुणाला काही प्रश्न आहेत का. पण परत एकदा खूपच छान सेशन झालं आणि छान माहिती मिळाली. एक मिनिट, एक सेकंद, मी अनम्यूट करतो. ओके, पहिला प्रश्न आपण राहुल दगडे जे आहेत त्यांच्याकडे जाऊया. त्यांना मी अनम्यूट करायला सांगितलंय. राहुल दगाले, सॉरी. नमस्कार. दत्तगाळे. हा, नमस्कार. दत्तगाळे. नमस्कार डॉक्टर. खूप छान तुम्ही सेशन घेतलं आणि कॅन्सर बद्दल खूप चांगली माहिती दिली. माझा प्रश्न, आणि तुम्ही नागपूरचे आहे, मी वर्धेचा आहे. ओके. हा, तर माझा प्रश्न कसा आहे की माझा एक कलिग, म्हणजे ज्याला मी तयार केलं माझ्या ऑफिसमध्ये ट्रेनी पासून तर चांगला प्रोजेक्ट मॅनेजर, तो अगदी हेल्दी होता 6 मंथ्स आधी. आणि तो ट्रेकिंग करायचा, क्रिकेट खेळायचा आणि सगळं करायचा. आणि अचानक त्याच्या पोटामध्ये ॲसिडिटी सारखं झालं त्याला. आणि ॲसिडिटी झालं तर पुण्याच्या डॉक्टरांनी त्याला सांगितलं की मला काहीतरी बरं नाही वाटत आहे, तू एक काम कर, मुंबईला जा आणि कॅन्सरची स्क्रीनिंग कर. ओके. आणि तो मित्र आणि मी, आम्ही एका काळात ऑन्कोलॉजी इक्विपमेंटचं न्यू प्रॉडक्ट डिझाईन केलं होतं आणि त्याचा स्किल्स बघून क्लायंटनी त्याला युकेला बोलवलं की ते न्यू जनरेशन ऑन्कोलॉजी इक्विपमेंट बनवायसाठी. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली त्याच मशीनमध्ये याला स्क्रीनिंगसाठी पाठवल्या गेलं. त्याचं डायग्नोसिस झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुला 4th स्टेज कॅन्सर आहे
आणि आता जस्ट त्याचा 2 दिवसा अगोदर वाढदिवस होता आणि त्याच्या 10 दिवसाआधी तो गेला. तर इतका हेल्दी असताना अचानक कसं काय ते डेव्हलप झालं आणि 6 मंथ्स मध्ये, म्हणजे त्यांनी सांगितलं का तुझी एक्सपेक्टेड लाईफ 6 मंथ्स आहे. त्याला भरपूर साऱ्या काय म्हणतात त्याला, म्हणजे औषधं, ट्रीटमेंट सगळं काही केलं, पण काही त्याचा उपयोग झाला नाही. काहीतरी दिवस थोडे वाढले आणि म्हणजे त्याच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे 11 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी, बायको, आई वडील म्हातारे, त्यांचे आजोबा, त्याचं म्हणजे एक्सपायर्ड डेट ज्याची अवेलेबल आहे अशा माणसासोबत त्यांनी ते 6 महिने कसे काढले, खूप हृदयस्पर्शी अनुभव आहे आणि मी त्याच्यासोबत डायरेक्ट वर्क केल्यामुळे तसं झालं. तर असं होऊ नये त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे. पण आता जर कोणी हेल्दी असेल तर आपल्याकडे कसं आहे इंडियामध्ये ॲटलिस्ट, का आपण डॉक्टरकडे जोपर्यंत आजारी पडत नाही जातच नाही. यूएसमध्ये एव्हरी इयर आपल्याकडे हे असतं की डॉक्टरकडे जाऊन आपण वेलनेस व्हिजिट करतो आणि त्याच्यामध्ये कोलोनोस्कोपी किंवा काय आहे ते रिकमेंडेशन असतं. तर काय करायला पाहिजे का असे इन्सिडेंट अनफॉर्च्युनेट होऊ नये? त्याच्याबद्दल थोडा अवेअरनेस वाढवता येईल. एक सेकंद, मी फक्त अनशेअर करायचा प्रयत्न करते इथे. हं. शेअर. परफेक्ट. आता आम्हाला आता दिसतंय. दिसतंय आता. Go ahead. तर जसं प्रसाद दादांनी आधी म्हटलं, आपण शक्यतोवर पर्सनल प्रश्न न विचारता, म्हणजे सगळ्यांना ज्याचा फायदा होईल असे विचारू. पण बरेचदा काय होतं की जसं तुम्ही म्हटलं, भारतामध्ये अजून तेवढा ट्रेंड नाही आला आहे, की म्हणजे येतोय हळूहळू, की वर्षातून एकदा आपण आपल्या रेग्युलर डॉक्टरांशी भेटायला पाहिजे, कन्सल्टेशन करायला पाहिजे. आणि हा ट्रेंड येतो आहे. अनफॉर्च्युनेटली बरेचदा जेव्हा डायग्नोसिस होतं तेव्हा स्टेज 4ला आलेला असतो कॅन्सर, आणि मग त्याला पूर्णपणे बरं करणं शक्य नसतं. मग तेव्हा आपला गोल असतो की त्या व्यक्तीला जास्तीत जास्त आयुष्य त्याचं वाढवणे. तर जसे मी सांगितले आत्ता स्क्रीनिंग टेस्ट, तर ह्या ज्या व्यक्तीला काहीही त्रास नाही आहे त्यांनी जाऊन ह्या टेस्ट करायला हव्या. आणि जर एखाद्याला जसं तुम्ही म्हटलं की पोटात दुखत होतं आणि ते बरं नव्हतं होत, तर त्यांनी ताबडतोब जायला हवं डॉक्टरकडे. आणि दुर्दैवाने कधी कधी तुम्ही लक्षात येताच लगेच गेले तरीही तो कॅन्सर वाढलेल्या स्टेजमध्ये सापडतो. तर मी असं म्हणेन की पुढच्या 10 ते 20 वर्षात आपल्याला ही जर मूनशॉट किंवा अशी ब्लड टेस्ट उपलब्ध असेल तर ह्याचं पूर्ण पिक्चर विल चेंज, म्हणजे फॉर द बेटर. पण सध्या जसं पोटाचा कॅन्सर तुम्ही म्हटलं, त्याच्यासाठी रुटीन एंडोस्कोपी, म्हणजे जिथे घशातून पोटामध्ये कॅमेरा टाकून बघतात, असं अजून उपलब्ध किंवा रेकमेंडेड नाही आहे. पण जर काही ब्लड टेस्ट आली पुढच्या 10 ते 20 वर्षात, तर होपफुली असं होणार नाही आणि कॅन्सर लवकर स्टेजमध्ये सापडल्या जाईल आणि त्याचा खूप प्रभावी इलाज आपल्याला करता येईल. धन्यवाद डॉक्टर. राहुल देशमुख यांना प्रश्न आहे. एक सेकंड. नमस्कार राहुल, अनम्यूट करू शकता तुम्ही. हा, नमस्कार. पहिल्यांदी एक तर नमस्कार. प्रसाद सरांचे आभार की त्यांनी त्यांनी इतका छान इनिशिएटिव्ह घेतला आणि या निमित्तानं आरोग्या संदर्भात प्रबोधन होतं या सगळ्यांमध्ये आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांना आम्हाला या भेटतं त्याबद्दलचे आणि BMMचे आभार. तसेच तर ते आमच्या फॅमिली आणि मला माहिती आहे ते किती फेमस आहेत आमच्या इथे आणि किती तज्ज्ञ आहेत आणि तब्बल आहेत, त्यामुळे त्यांना फार वेळ मिळाला त्यांचं ज्ञान आता सांगायला. पण शी इज व्हेरी वन ऑफ द टॉप मोस्ट डॉक्टर इन अवर पिट्सबर्ग एरिया, स्पेशली फॉर कॅन्सर. सो थँक्यू फॉर शेअरिंग दॅट नॉलेज. मी माझा प्रश्न थोडा
माझा आवडीचा विषय इतिहास असल्यामुळे मी नेहमी त्या दृष्टीने विचार करतो. तर इतिहासामध्ये म्हणजे आता हा जो हा जो कॅन्सर हा प्रकार आहे हा नवीन मॉडर्न युगात कळायला लागला आपल्याला. मग असं कधी रामाच्या काळात, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात हा नव्हता का? आणि मग जर होता तर मग त्याचं प्रमाण आत्ताच का बरं एवढं अचानक मोठं वाढलंय? आणि कारण की भाजी भाकरी आपण पूर्वीपासून खातो. म्हणजे आता त्याला जसं रामायण महाभारत असेल तेव्हापासून मला वाटतं भाजी भाकरी हा प्रकार असेल आपल्याकडे. तर मग अचानक असं काय बदल झाला की कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं आणि त्याच्यात एवढे प्रकार आले, त्वचेचा आणि फुफ्फुसाचा आणि याचा असं. थँक्यू राहुल. तर याचे दोन कारण असू शकतात. एक तर म्हणजे एक 100 वर्ष आधी म्हणा तुम्ही किंवा इवन 50 वर्ष आधी एवढ्या डायग्नोस्टिक स्क्रीनिंग टेस्ट नव्हत्या. तर जर एखाद्याला कॅन्सर झालाही असेल तर त्याचं डायग्नोसिसच बरोबरपणे झालं की नाही हे सांगणं कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट, आपली जीवनशैली, आपली लाईफस्टाईल खूप बदलली आहे मागच्या 50 वर्षांमध्ये. जसं मी तुम्हाला म्हटलं, आपण वर्क फ्रॉम होम, आपल्यातले बरेच लोक IT मध्ये काम करतात. सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. तर फिजिकल इनऍक्टिव्हिटी, लठ्ठपणा याच्यामुळे होणारे कॅन्सर, धूम्रपान, जंक फूड खाणे, व्यवस्थित आहार न घेणे, त्यानंतर पोल्युशन, वातावरणातले जे काही फॅक्टर्स आहेत हे सगळे वाढलेले आहेत. तर ह्याचंही कॉन्ट्रीब्युशन आहे. जे तुम्ही म्हटलं आता आपण ही ट्रेंड बघतो आहे इन्क्रीजिंग कॅन्सरमध्ये. व्हॅलिडेटेड गोष्टी काही आहेत, जसं की स्मोकिंग आहे, रेडॉन आहे, ॲस्बेस्टोस आहेत, व्हायरसेस आहे, HPV सारखे, हेपॅटायटिस सारखे, ओबेसिटी, एक्सेसिव्ह एस्ट्रोजन, फिजिकल इनऍक्टिव्हिटी, हे सगळे व्हॅलिडेटेड कारणं आहेत कॅन्सर होण्यासाठी. प्लास्टिक, माझ्या मते प्लास्टिक वापरू नये जास्ती. प्लास्टिक एक नवीन गोष्ट आहे जी आपल्या पिढीने आता पाहिली आहे, ते आपल्या पूर्वजांच्या वेळेस नव्हती. तर माझ्या मते हे सगळे कारण असू शकतात की आपण का बरं एवढी कॅन्सरची वाढ बघतो आहे. धन्यवाद डॉक्टर. हा माझा राहुल काय प्रश्न, बोलायचं आहे? हा थोडासा म्हणजे सॉरी या काउंटर क्वेश्चन नाही करते, पण मी म्हणतो की आता या आयुष्यात तर आपल्याला बदलणं अवघड आहे. म्हणजे असं तर मॉडर्न म्हणजे आता ऋषींसारखं जगणं तर अवघड आहे, अनलेस अँड अंटिल वी डिसाइडेड की बाबा आता या सगळ्या मोहातनं बाहेर जायचं. मग अशा वेळेला कसं आपण ते थोडं टॅकल कसं करायचं? तर कारण जसं तुम्ही प्लास्टिक अनअवॉइडेबल आहे बरोबर प्रत्येकाच्या आयुष्यात. मला वाटत नाही की आता प्लास्टिक अवॉइड करून कोणी जगू शकतं. नाही, तर जसं आपण म्हणतो स्मॉल चेंजेस मेक अ बिग डिफरन्स, स्मॉल चेंजेस गो अ लॉंग वे. जसं आता मी इथे बसली आहे, मी आपली पाण्याची बाटली घेऊन बसली आहे. तुम्ही प्लास्टिकची बाटली नका घेऊ, आपली स्टीलची किंवा काचेची बाटली घेऊन सगळीकडे जा. प्लास्टिकमध्ये मायक्रोवेव्ह नका करू, काचेचे भांडे वापरा, स्टीलचं कुकिंगसाठी वापरा. एअर पोल्युशन तर आपल्या हातात नाही आहे, पण तुम्ही धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन नका करू. HPVचं वॅक्सिन घ्या, फिजिकली ऍक्टिव्ह राहा. डायटिशियन्स तुम्हाला सांगतील की चीट डे असणं आवश्यक आहे, नाहीतर काही मजाच नाही त्यात. तर तुम्ही आठवड्यातनं एकदा दोनदा तुमचे चीट मील्स ठेवा जेव्हा तुम्ही जंक फूड खाता. पण हे जे रोज मॅकडॉनल्ड्स मध्ये जाऊन जेवणं आहे, जी अमेरिकन लाईफस्टाईल आहे, ती बरोबर नाही. तुम्ही रोज हेल्दी जेवण, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी करा आणि वीकेंडला एखादा तुम्ही चीट डे ठेवा. आणि हे नाही केलं तर मग कठीण आहे. फिजिकली ऍक्टिव्ह राहा. आय होप दॅट आन्सर्स द क्वेश्चन, राहुल. एकच मिनिट. राहुल, अजून काय बोलायचं प्रश्न आहे? ओके, परफेक्ट. एक प्रश्न आलेला आहे, कॅन यू कॉमेंट ऑन डबलिंग टाइम ऑफ कॅन्सर अँड ctDNA? हा, तर डबलिंग टाइम जसं थोडंसं मी सांगते, एक ब्लड कॅन्सर असतो त्याला आपण म्हणतो CLL,
किंवा क्रॉनिक लिम्फोसिटिक ल्युकेमिया. तर आपल्या रक्तामध्ये व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या रक्तपेशी असतात. ह्या जेव्हा खूप वाढायला लागतात तेव्हा ल्युकेमिया होतं. तर अनेक प्रकारचे ल्युकेमिया असतात. त्याच्यात CLL नावाचा एक ल्युकेमिया असतो. त्याच्यात डबलिंग टाइम हिस्टॉरिकली आपण पाहायचो की अरे एखाद्याचा WBC काउंट 30,000 आहे आणि तो 6 महिन्यांनी 60,000 झाला. तर CLL ला आपण ताबडतोब ट्रीट नाही करत. CLL ला ट्रीट करायला काही इंडिकेशन्स आहेत की जर तो वेगाने वाढला तरच आपण CLL ची ट्रीटमेंट करतो. तर आता बरेचसे बाकीचे ज्याला आपण मॉलिक्युलर टेस्टिंग फॅक्टर्स असतात ते आपण बघतो. आणि ctDNA ही एक रिलेटिव्हली नवीन ब्लड टेस्ट आहे ज्याच्यामध्ये सर्क्युलेटिंग ट्युमर DNA डिटेक्ट होतं. तर आता बरेच नवीन नवीन गोष्टी येतात एस्पेशली कोलन कॅन्सरमध्ये. तर फार डिटेलमध्ये न जाता मी तुम्हाला सांगते की जसं स्टेज 1 कोलन कॅन्सर एखाद्या व्यक्तीला झाला आणि तो सर्जरीनी काढून टाकला तर त्या पलीकडे त्या व्यक्तीला किमोथेरपी देणे म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह डोस ऑफ किमोथेरपी देणे जरुरी नसतं. पण स्टेज 2 कोलन कॅन्सर झाला तर त्याची ट्रीटमेंट अजूनही कॉन्ट्रोवर्शियल नाही पण म्हणजे थोडी क्लिअर नाही आहे. स्टेज 2 आम्ही असं म्हणतो स्टेज 2 कोलन कॅन्सर इज वन ऑफ द मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स इन मेडिकल ऑन्कॉलॉजी. तर म्हणजे स्टेज 2 कोलन कॅन्सर मध्ये जर का एखाद्याचा कॅन्सर काढून टाकला आणि तुम्ही त्याची ctDNA ची टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर व्हॉट डज दॅट मीन. तर तुम्ही हा विचार करताय की शक्यता आहे की तो कॅन्सर अगदी मायक्रोस्कोपिक सेल्स मध्ये कुठेतरी आहे आणि तो काही महिन्यांनी काही वर्षांनी परत होणार आहे. कुठेही होऊ शकतो तो, लिव्हरमध्ये, लंग्समध्ये. तर एखाद्याचा जर ctDNA पॉझिटिव्ह आला तर तुम्ही त्याला एक प्रिव्हेंटिव्ह डोस ऑफ किमोथेरपी देऊ शकता. तर आता हे ctDNA ची टेस्ट खूप आढळणार आहे आपल्याला आणि बऱ्याचशा स्टडीज मध्ये ती केल्या जाते. पण पुढच्या 2-3 वर्षांमध्ये बऱ्यापैकी हे मेनस्ट्रीम मध्ये येणार आहे. तर ब्लड टेस्ट आहे आणि ती ट्युमर DNA शोधते तुमच्या रक्तामध्ये. धन्यवाद. अजून एक अभिजित होशिंग यांच्याकडून प्रश्न आहे की जर एखाद्याच्या आजी आजोबाला झाला असेल कॅन्सर पण काही निदान त्याला काय माहित नव्हतं कुठला झालाय काय झालाय तर आता आपण नवीन युगातल्या लोकांनी कसं फाइंड आउट करायचं कुठल्या टाईपचा कॅन्सरचं स्क्रीनिंग करणं आवश्यक आहे काय करावं. राईट. तर एक मी जेव्हा कोलोनॉस्कोपी बद्दल सांगितलं एक सांगायचं राहिलं की जर एखाद्याच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे भाऊ बहीण आई वडील एखाद्याच्या वडिलांना कोलन कॅन्सर झाला असेल आणि त्यांना डायग्नोसिस झालं वयाच्या 50व्या वर्षी तर त्यांच्या मुलांनी कोलोनॉस्कोपी 45 पर्यंत थांबायला नको पण 10 वर्ष आधी म्हणजे 40लाच त्यांची पहिली कोलोनॉस्कोपी व्हायला पाहिजे. तर मला वाटतं आपण एक जेनेटिक्स वर आधी टॉक घेतला होता. तर काही जेनेटिक म्युटेशन्स असतात जे आपल्याला म्हणजे वी आर बॉर्न विथ इट. जसं की BRCA म्युटेशन, BRCA1, BRCA2 किंवा लिंच सिंड्रोम. तर हे जर म्युटेशन्स आपल्यात असतील ह्याची टेस्ट असते जेनेटिक टेस्टिंग. तर ब्लड टेस्ट असते त्याने तुम्हाला कळू शकतं की तुम्हाला ते म्युटेशन्स आहेत का आणि तुम्ही कुठल्या कॅन्सर्सला ससेप्टेबल आहात किंवा तुम्हाला कुठला कॅन्सर होण्याची शक्यता आहे आणि मग त्याच्यासाठी थोडं ऍडव्हान्स स्क्रीनिंग असतं. पण आता जसं तुमचा प्रश्न आहे की आजी आजोबांना कॅन्सर होता पण कुठल्या प्रकारचा होता हे आपल्याला माहिती नाहीये. तर ते थोडं कठीण आहे सांगणं की एक्झॅक्टली अजून इन ऍडिशन टू ज्या मी सांगितल्या कुठली टेस्ट करायला हवी. तर ते थोडं कठीण आहे कारण की बरेचदा आपल्याला असं कळतं की अरे आजीला कॅन्सर होता पण नेमका कुठला होता हे माहिती नाहीये. तर त्याबद्दल खूप चांगले आपल्याकडे ॲव्हेन्यूज नाही आहेत टेस्टिंगसाठी. पण जर खूप साऱ्या फॅमिली मेंबर्स मध्ये कॅन्सर असेल तर मग तुम्ही जेनेटिक काउन्सिलरची अपॉइंटमेंट घेऊन जेनेटिक टेस्टिंग
ला तुम्ही क्वालिफाय होता का हे बघू शकता. बरोबर. मी चांगलं उत्तर दिलं तुम्ही. माझा एक प्रश्न होता, की आजी आजोबांना कॅन्सर होता हेच माहित नाही. म्हणजे आता कसं ह्या आत्ताच्या उत्तरात राईट. आपण अस्युम केलं, की कॅन्सर होता. पण हा. एखादी आजी खेडेगावात असेल, गावात असेल, राईट. पोटात दुखलं म्हणून गेली, असं आपल्याला सगळ्यांना बरोबर. कळलं. कदाचित कॅन्सर असेल सुद्धा, कदाचित नसेल सुद्धा. अशी राईट. जर सिच्युएशन असेल तर काय करायचं? मॉडर्न युगातल्या त्यांच्या नातवांनी, जे आता इकडे असतील किंवा भारतातही असतील, तर अशाला राईट. काय करायचं? तर तशासाठी म्हणजे असं खूप चांगली आपल्याकडे देर इज नो गुड आन्सर. कारण की हं, आपल्याजवळ ती माहितीच नाहीये. आणि बरोबर. बरेचदा काय होतं भारतामध्ये, म्हणजे आता नाही पण एक 20-30 वर्ष आधी बऱ्याच लोकांना टीबी असतो आणि तो बरोबर डायग्नोसिस नाही होत. बऱ्याच लोकांना टीबी असताना कॅन्सरचा इलाज मिळतो आणि तर बरोबर डायग्नोसिसच होत नाही त्यांचं. त्यामुळे देर इज नो गुड आन्सर फॉर दिस सिच्युएशन असं म्हणता येईल. ओके. पण तुम्ही जे आता म्हणालात, की जेनेटिक टेस्टिंग इथे आहे, की एखाद्याला हा. अशी भीती वाटली, की अरे माझी आजी किंवा आजोबा पोटात दुखून किंवा XYZ हा. रिझनमुळे गेले. तर इकडच्या इन्शुरन्स कंपनी म्हणतील, "अरे उगीच कशाला आला?" म्हणजे हे डॉक्टर इथे असं आणि किती महाग असते ही टेस्ट हो, विथ गुड तर इन्शुरन्स. जेनेटिक टेस्टिंग खूप महाग असते. अच्छा. आणि काय असतं की जेनेटिक टेस्टिंगला जेव्हा तुम्ही पेशंटला पाठवता, जेनेटिक काउन्सिलर तुमच्याशी डिटेल्स मध्ये बोलतात. कारण ह्याचा दुसरा एक आस्पेक्ट असा आहे की जेव्हा तुम्ही लाईफ इन्शुरन्ससाठी अप्लाय करता, जर एखाद्या व्यक्तीला BRCA1 म्युटेशन आहे, त्यांची लाईफ टाईम रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर जनरल पॉप्युलेशन पेक्षा खूप जास्ती आहे. आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन इन्शुरन्स कंपनीला, एस्पेशली लाईफ इन्शुरन्स कंपनीला डिस्क्लोज करावी लागते. तर ह्या सगळ्या दुसरी गोष्ट, जर तुम्हाला व्यवस्थित फॅमिली हिस्ट्री माहिती नसेल तर बरेचदा तुमची इन्शुरन्स कंपनी जेनेटिक टेस्टिंग अप्रूव्ह नाही करणार आणि मग तुम्हाला तो खर्च आउट ऑफ पॉकेट द्यावा लागेल. तर या दोन गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे बिफोर यू साइन अप फॉर जेनेटिक टेस्टिंग, की बा आपल्याला हे बिल येऊ शकतं, बऱ्यापैकी महाग असतं. आणि जर आपल्याला ही माहिती मिळाली तर मग त्याचे काय इम्प्लिकेशन्स आहेत आणि इट कॅन लीड टू एन्झायटी ऑल्सो. तर बिफोर यू साइन अप फॉर जेनेटिक टेस्टिंग ही सगळी माहिती असणं खूप महत्वाची आहे. तुमच्या परिचयात आहेत लोक, की काही रिझन नाहीये आणि तरी जाऊन जेनेटिक टेस्टिंग केलं, का एवढं प्रमाण कमी आहे तसं? प्रमाण कमी आहे कारण की इथे कसं इन्शुरन्सच्या सगळ्या गोष्टींवर टाईट कंट्रोल आहे. हं. नॉर्मली मी बघते की ज्यांच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह मध्ये कॅन्सर झाला आहे ते लोक बऱ्यापैकी जातात. मी ज्या इन्स्टिट्यूशनसाठी काम करते तिथे आम्ही स्क्रीनिंग, एक स्पेशल स्क्रीनिंग क्लिनिक चालू केलंय की ज्यांना भीती आहे कॅन्सरची किंवा ज्यांना एक थरो चेकअप पाहिजे, आम्ही त्या क्लिनिकमध्येच त्यांना पाठवतो. आणि मग जे लोक ते क्लिनिक चालवतात ते त्यांना वेगळे वेगळे ऑप्शन देतात. एक कमर्शियली अवेलेबल ब्लड टेस्ट आहे, त्याला म्हणतात गॅलरी टेस्ट. $800 ते $1000 लागतात त्याला. आणि जसं मी आधी सांगितलं मूनशॉट, तशाच प्रकारची ती टेस्ट आहे जी तुम्हाला प्रॉबॅबिलिटी देते की देर इज 30% चान्स की तुम्हाला हा कॅन्सर राहू शकतो. पण ह्या कुठल्याही टेस्ट येतात त्या हळूहळू, दे आर नॉट कवर्ड बाय इन्शुरन्स. त्याच्यामुळे जर तुमची तयारी असेल $1000 स्पेंड करायची तर तुम्हाला ह्या टेस्टिंग कमर्शियली अवेलेबल आहे. अच्छा. आणि मेडिकल टुरिझम म्हणजे काही लोक जेव्हा भारतात गेलेत, तर गेलोच आहेत तर चला तिकडे स्वस्तात करून घेऊया. तर भारतात या कंपॅरेटिव्हली स्वस्तात आहेत का? तिकडे तेवढ्याच महाग आहेत? म्हणजे आता डॉलरची तुम्ही व्हॅल्यू दिलीत, आम्हाला कळलं किती रुपये आहेत. आय मीन डॉलर्स खूपच आहेत. स्वस्त, भारतात खूप स्वस्त आहे या टेस्ट करणं. आणि काही हरकत नाही तुम्ही जर भारतात जाऊन टेस्ट केली तर. आय डोंट थिंक काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तर हा प्रश्न ओरिजिनल अभिजित होशिंग यांचा होता, तर त्यांनी धन्यवाद कळवलेत तुम्हाला. थँक्यू. आणि एक माझा अजून एक प्रश्न होता. म्हणजे राहुल सरांनी मगाशी थोडं त्याच्याबद्दल बोलले. पण माझा होता की तुम्ही तुमच्या स्लाइड्समध्ये भारत आणि अमेरिका असं कंपॅरिझन केलं, की भारतात ह्या टाईपचे जास्त होतात, अमेरिकेत ह्या राईट. टाईपचे कॅन्सर जास्त होतात. ऑफकोर्स कळू शकतं की भारतातली लोक तंबाखू, गुटखा वगैरे हे करतात म्हणून तो तोंडाचा होत असेल, ठीक आहे. तोंडाचा. हां, पण कोलन कॅन्सर हा तुम्ही अमेरिकेत जास्त होतो दाखवला, कम्पेअर टू भारत.
तर असं काय आहे मग इकडचं जंक फूड खाण्याचं प्रमाण अजूनही जास्त आहे का असं काय नाही रिझन काय की ह्या साईडच्या लोकांना काल डिटेक्ट जास्त रेकॉर्डिंग झालंय म्हणून तर तसा हो. डेटा त्याचं कारण हे आहे की कमी फायबरचं डाएट, रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट ह्या 3 गोष्टी इथे भरपूर प्रमाणात खातात लोक. त्याच्यामुळे आणि भारतीय लोक जनरली या गोष्टी खात नाही. म्हणजे आपण बीफ किंवा मटन किंवा फायबर, आपल्या अन्नामध्ये खूप फायबर असतं. मॅक्झिमम लोक व्हेजिटेरियन असतात. आपली जी होल व्हीटची पोळी असते, भाज्या असतात, कोशिंबिरी असतात, जे मी म्हटलं आपलं मराठी फूड खूप हेल्दी असतं. तर आपल्या डाएटमध्ये खूप फायबर असतं. इथे मी बरेचसे लोक पाहते जे भाज्या खातच नाही, म्हणजे ते फक्त बर्गर खातात. आणि रेड मीट, प्रोसेस्ड मीट म्हणजे जसं की हॉटडॉग्स, सॉसेजेस याच्यामध्ये नायट्रेट्स असतात त्याला प्रोसेसिंग करायला. तर त्यामुळे इथे कोलन कॅन्सरचं प्रमाण खूप आहे आणि वाढतच चाललंय. पण मग एखादा उलटा प्रश्न विचारेल की अरे मग भारतात हे नाही खातात मग तरी त्यांना कोलन कॅन्सर कसा होतो मग त्याला काय उत्तर आहे का ते मगाशी तुम्ही जेनेटिक्सचं रिलेशन लावलं तसं आहे ते पण आहे. आणि जसं मी सांगते, लहानपणी आपल्याला जेवण असायचं, माझी आई म्हणायची व भा भापो, वरण भात भाजी पोळी. पण आजकाल तसं नसतं. पास्ता खाणे, बर्गर खाणे, मैदा खाणे हे खूप वाढलेलं आहे. जंक फूड खाणे हे खूप वाढलेलं आहे. तर ते एक डेफिनेट कारण आहे. आणि प्लास्टिक मधलं पाणी, प्लास्टिक मायक्रोवेव्ह करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा डेफिनेट तिथे प्रभाव आहे. धन्यवाद अजून कोणाला प्रश्न आहेत का हात वर करा तुमचे जर प्रश्न असतील तर चॅट मध्ये बघतो तुम्हालाही दिसत आहेत का प्रश्न which is covered by 45 years, we need to perform test for cancer. 45 ला म्हणजे यांचं नाव मला योगेश. 45 इयर्स योगेश, तुम्ही प्रश्न विचारलाय. 45 इयर्सला अमेरिकेत तुम्हाला इन्शुरन्स कव्हर करेल कोलोनॉस्कोपी, पुरुषांसाठी PSA जी ब्लड टेस्ट आहे. जर तुम्ही धूम्रपान करत असाल, 20 पॅक इयर स्मोकिंग हिस्ट्री असेल तर लो डोस CT चेस्ट. परफेक्ट थँक्यू अजून एक प्रश्न आहे कॅन यू रेकमेंड अ लेस एक्सपेन्सिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर स्क्रीनिंग सर्व्हिस इन USA अँड मुंबई which will do screening of all types of cancers like blood cancer, colon cancer, kidney cancer वगैरे. मला मुंबईमधलं खूप माहिती नाही, पण इथे मी तुम्हाला सांगू शकते की जसं मी अॅलिगनी हेल्थ नेटवर्क साठी काम करते, आम्ही महिन्यातनं एकदा प्रत्येक ऑफिसमध्ये फ्री कॅन्सर स्क्रीनिंगचे शिबिर चालवतो. तर तुम्ही अशा बऱ्याचशा प्लेसेस आहे की तिथे दिवसभर तुम्ही या आणि तुम्हाला ऑप्शन मिळतं. तुम्हाला हेड अँड नेक म्हणजे तोंडाचा, स्किन, मॅमोग्राम, लंग, प्रोस्टेट हे सगळे टेस्टिंग तिथे होतात. तर महिन्यातनं एकदा आम्ही असं बऱ्याच ठिकाणी शिबिरं चालतात. एस्पेशली ऑक्टोबर महिन्यामध्ये बरेचसे हॉस्पिटल्स तुम्हाला फ्री स्क्रीनिंग मॅमोग्राम ऑफर करतात. तर अशा गोष्टी कम्युनिटीमध्ये US मध्ये चालूच असतात सदैव. तर तुम्ही कुठल्याही हेल्थ नेटवर्कच्या वेबसाईटवरून जाऊन पाहू शकता की कुठे फ्री स्क्रीनिंग चालू आहे. तुम्ही साइन अप करू शकता आणि ते तुम्हाला फ्री स्क्रीनिंग देतील. भारतामध्ये अनफॉर्च्युनेटली मला माहिती नाहीये की अशा कुठल्या प्लेसेस फ्री स्क्रीनिंग देतात का, पण तिथे टेस्टिंग करण्याचा खर्च खूप कमी आहे इन कम्पॅरिझन टू US. धन्यवाद अजून एक प्रश्न बहुतेक आलेला दिसतोय कॅन HPV वॅक्सिन इफेक्टिव्ह इफ टेकन ॲट 50+ एज. तर HPVचं कट ऑफ आहे 45. तर अनफॉर्च्युनेटली दॅट बोट हॅज सेल्ड फॉर अस. आपल्या वेळेस नव्हतं ते. तर 45च्या पलीकडे रेकमेंडेड नाही आहे HPV वॅक्सिन. अच्छा म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की ते लहान मुलींपासून ना आणि ते अर्ली म्हणजे किती म्हणजे 15 वर्ष 16 वर्ष काय कुठून सुरू मला झालं असं वाटतं की जे HPVचं एज आहे वॅक्सिन द्यायचं ते आहे एज 9 to 45. अच्छा इतक्या लहानपणापासून सुरू झालं नॉर्मली 13 ते 14 या वयात
मला आठवतं म्हणजे किड्सला दिलेलं 12 अशा एज मध्ये देतात. बरोबर. कारण ते शाळेकडून फॉर्म येतात की द्यायचंय का किंवा काय असं, त्यामुळे मला आठवतंय की नॉर्मली म्हणजे तुम्ही pediatrician कडे नेता अॅन्युअल चेकअपला, तर ते लिस्ट मधनं जातात की तुम्हाला हे हे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला कुठले द्यायचे आहेत. बरोबर. परफेक्ट. अजून एक प्रश्न दिसतोय, डज इन्फ्लेमेशन कॉज कॅन्सर? हाऊ टू रिड्यूस इन्फ्लेमेशन बाय लाईफस्टाईल चेंज? इन्फ्लमेशन कॅन कॉज कॅन्सर. मी तुम्हाला एक उदाहरण देते. जसं कोलन कॅन्सरमध्ये काही लोकांना अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रोन्स डिसीज, ह्याला म्हणतात इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीजेस. तर ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस असतो त्यांना कोलनचं इन्फ्लमेशन होतं, त्यांना सारखा डायरिया, ब्लिडिंग, पोट दुखणे हे सगळं होत असतं. आणि अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या पेशंट्सला कोलन कॅन्सरची जास्त रिस्क असते. तर काही केसेसमध्ये इन्फ्लमेशन कॅन कॉज कॅन्सर. आणि रिड्यूस इन्फ्लमेशन बाय लाईफस्टाईल चेंज, जे आपण आता सगळं डिस्कस केलं, डाएट, एक्सरसाइज, धूम्रपान न करणे, ह्या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल चेंजनी इन्फ्लमेशन टू अन एक्सटेंट कमी करू शकतात. आणि जर कोणाला असे इन्फ्लमेटरी डिसीजेस असतील जसे की अल्सरेटिव्ह कोलायटिस, खूप आधी या डिसीजेससाठी चांगल्या ट्रीटमेंट नव्हत्या, स्टेरॉइड दिल्या जायचे, स्टेरॉइडचे साईड इफेक्ट्स व्हायचे. पण आता इतक्या नवीन नवीन आणि खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत अल्सरेटिव्ह कोलायटिससाठी, एक उदाहरण म्हणून. आणि त्यांनी तुमचं कम्प्लीट रेमिशन मध्ये जाऊ शकतं. जेव्हा फॉलोअप कोलोनॉस्कोपी करतात, कोलन पूर्ण नॉर्मल दिसतो आणि तुमचं जस्ट ॲज अ एक्झाम्पल इन्फ्लमेशन फ्रॉम अल्सरेटिव्ह कोलायटिस कमी होतं, कोलन कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होतात. अच्छा. आपण टॉप ऑफ द आवर आलोय. लास्ट कॉल. कुणाला काही प्रश्न असतील तर इधर हात वरती करा किंवा चॅटमध्ये सांगा. पण डॉक्टर खूप खूप धन्यवाद. एक प्रश्न आलाय राहुल त्यांच्याकडून परत एकदा. तर राहुल तुम्ही विचारू शकता. हा डॉक्टर, डायबिटीज असणाऱ्या पेशंटला कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्ती असतात का? जरुरी नाही आहे. पण कधी कधी एखाद्याला जर का सडन डायबिटीज झाला तर त्यांनी चेकअप करायला पाहिजे. कधी कधी असं आढळण्यात येतं की सडन डायबिटीज आणि पॅनक्रियाटिक कॅन्सरचं असोसिएशन राहू शकतं. पण बाकीच्या जो मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, म्हणजे वजन जास्ती असणे, त्यामुळे डायबिटीज होणे, त्यामुळे तुमच्या शरीरात एस्ट्रोजन जास्त होणे, ह्या सगळ्या गोष्टींनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दे कॅन कॉन्ट्रीब्यूट टू कॅन्सर फॉर्मेशन. धन्यवाद. राहुल देशमुख यांचा हात आहे वरती. राहुल, गो अहेड. काही माणसं, आपण मगाशी पण बोललो की 70, 80, 90 वर्ष जगतात, सगळं खातात, काही त्याच्यात पथ्य पाळत नाहीत आणि एकदम हॅपी लाईफ जगतात आणि त्यांना काही होत नाही. तर मानसिक समाधान आणि कॅन्सर याचा काही संबंध आहे का? याचा डेफिनेट संबंध आहे. कारण स्टडीज आहेत जे दाखवतात की तुमच्या लाईफमध्ये जर एक खूप मोठा स्ट्रेसर आला, जसं की तुमचं खूप जवळचं कोणी त्यांची डेथ झाली, किंवा तुम्हाला खूप सडन लाईफमध्ये तुमच्या असा निगेटिव्ह चेंज झाला, तर त्याच्या फॉलोइंग वर्षी कॅन्सरचं डायग्नोसिस वाढतं. तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणे खूप जरुरी आहे. मेंटल हेल्थ ही तेवढीच जरुरी आहे, फिजिकल हेल्थ एवढी. आणि जे तुम्ही म्हटलं, हसत मुखत खातात, पितात, सगळं करतात आणि 90 पर्यंत जगतात, तर ही मेंटल हेल्थ खूप जरुरी आहे. नक्कीच छान सल्ला आहे हा. आणि आपण बघतो की अरे तो तर चांगला धावायचा, मॅरेथॉन करायचा, खांडाचंही व्यसन नव्हतं आणि एखादा माणूस कॅन्सरने वयाच्या 40-42 वर्षी जातो. आणि अशी उदाहरणं असतात की दररोज 2 पॅक सिगरेटवाले बरोबर आहे. आरामशीर 80व्या वर्षी पण सिगरेट पिताना दिसतात. सो राईट. हे सगळं आकलनाच्या पलीकडचं आहे. पण या राहुल, काय अजून आहेत क्लोजिंग कॉमेंट्स?
हा, सॉरी. मी आता पण तेच म्हणणार होतो. सॉरी, मी बाहेर मुलांच्या सॉकरमुळे आहे, त्यामुळे मी इथून बोलतोय, त्याबद्दल क्षमस्व. मी म्हणणार होतो की समजा तुम्ही तुमच्या अ, आहारामध्ये बदल केले, तसेच तुम्ही तुमच्या जीवनशैलीत या प्रकारचे बदल केले, म्हणजे ध्यानधारणा किंवा तुमच्या आवडत्या विषयामध्ये तुम्ही काम केलं या स्ट्रेसफुल लाईफमध्ये, तर तुम्ही या रोगावरती मात करायला किंवा जवळपास पण फिरकणार नाही. याची प्रत्येक reactions तुमच्या शरीरामध्ये होत असतात का? मला टेक्निकली तो विचारायचा होता प्रश्न. हो, ऍब्सोल्युटली. मी जसं पेशंट्सला म्हणते की हॅव फेथ. फेथ असणं, श्रद्धा असणं खूप जरुरी आहे. आणि जसं मी म्हटलं, तुमची मेंटल हेल्थ तेवढीच इम्पॉर्टंट आहे जितकी तुमची फिजिकल हेल्थ इम्पॉर्टंट आहे. आणि तुमचं मनोबळ स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कॅन्सर ट्रीटमेंट सहन करता येतील. जास्त प्रमाणात तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर बरेचदा आपण पाहतो की खूप डिप्रेस्ड असतात ज्यांना कॅन्सर होतो आणि त्यांना जास्त त्रास होतो, मानसिक त्रास होतो. तर ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हटल्या राहुल, त्या सगळ्या खूप जरुरी आहेत, महत्वाच्या आहेत. श्रद्धा असणं खूप जरुरी आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. खूप छान. Yes. आपण थांबूया, पण नीताताई, विशेष कौतुक म्हणजे तुमच्या स्लाइड्स सगळ्या मराठीत होत्या. तुम्ही पहिल्या डॉक्टर आहात की ज्यांनी स्लाइड्स पण मराठीत आणल्या. म्हणजे ऑफकोर्स आपलं सगळं चर्चा आपली मराठीत होते, पण आज छान वाटलं की स्लाइड्स पण मराठीत होत्या. तर नो वंडर तुम्ही पिट्सबर्गच्या आहात. आपले राहुल देशमुख मराठी शाळा जोरात चालवतात तिकडे. तर चांगलं आहे. नाही, परत धन्यवाद. एक इट्स माय प्लेजर. नक्कीच, नक्कीच. आणि मी म्हटलं असं, हे रेकॉर्डिंग उपलब्ध असेलच वेबसाईटवर. कुणाला प्रश्न असतील तर ते विचारतील, तर त्यांना तुम्ही उत्तरं द्या. बिलकुल. आणि थांबूया आपण. परत एकदा धन्यवाद. BMM ची वेबसाईट आहे bmmonline.org. त्याच्यावर इनिशिएटिव्ह मध्ये गेलात तर आरोग्य संपदा तुम्हाला दिसेल सेशन, तिथे रेकॉर्डिंग उपलब्ध असेल. तसेच पुढे कुठले कार्यक्रम आहेत त्यांची पण माहिती दिलेली आहे. तर परत एकदा सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. थँक्यू.